हॅलो मित्रांनो, सर्वात आधी मी तुम्हा सगळ्यांना एक छोटीशी विनंती करू इच्छिते, की व्हिडिओ पाहिल्यानंतर कृपया माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हे व्हिडिओ बनवण्यासाठी मी खूप मेहनत घेते आणि याच माध्यमातून मी माझा खर्च चालवते. त्यांच्यासाठी मी मनापासून प्रार्थना करते, की त्यांचे आयुष्य खूप सुंदर, समृद्ध, आनंदी आणि सुखी होवो. प्लीज, प्लीज माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. ऑफिसमध्ये कामाचा प्रचंड व्याप होता. रात्रीचे 9 वाजले होते. तरीही प्रिया मॅडम आपल्या केबिनमध्ये बसून होत्या. मी माझं काम संपून निघणार इतक्यात त्यांनी मला कॅबिनमध्ये बोलावलं. त्या दिवशी त्यांच्या चेहऱ्यावर नेहमीसारखा आत्मविश्वास नव्हता, तर एक प्रकारची अस्वस्थता होती. मला तुझ्याशी काही बोलायचं आहे, त्या म्हणाल्या. त्यांनी कॅबिनचा दरवाजा लावून घेतला. मी थोडा गोंधळलो होतो. त्या माझ्यासमोर येऊन बसल्या. निळ्या रंगाच्या साडीत त्यांचं सौंदर्य आज अधिकच खुलून दिसत होतं. पण त्यांच्या डोळ्यात पाणी होतं. त्यांनी सांगायला सुरुवात केली, की त्यांचं वैवाहिक आयुष्य बाहेरून किती जरी लखक्ख दिसत असलं, तरी यातून ते किती पोकळ आहे. त्यांचे पती त्यांना ते सुख आणि आई होण्याचा आनंद देऊ शकत नव्हते, ज्याची त्या वर्षानुवर्ष वाट पाहत होत्या. बोलता बोलता त्यांनी आपला हात हळूच माझ्या हातावर ठेवला. त्यांच्या हाताचा तो मखमल स्पर्श मला आतून हलवून गेला. सचिन, मला एक असं नातं हवंय जिथे फक्त प्रेम असेल. मला आई व्हायचंय आणि मला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू मला ही साथ देशील का? त्यांच्या डोळ्यातील ती अर्थता पाहून मी स्वतःला रोखू शकलो नाही. मी त्यांचा हात घट्ट धरला. त्यांना हळूच उठल्या आणि माझ्या जवळ आल्या. आमच्यातील अंतर आता संपलं होतं. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता आणि त्यांचा तो सुगंध मला वेड लावत होता. त्यांनी आपले हात माझ्या खांद्यावर ठेवले आणि अगदी जवळ माझ्या डोळ्यात पाहिलं. ती शांतता केवळ आमच्या श्वासांनी भंग पावत होती. त्यांनी अत्यंत प्रेमाने माझ्या कपाळावर आणि गालावर स्पर्श केला. त्यांच्या त्या स्पर्शात एक वेगळीच ओढ होती. एक अशी भूक होती जी कित्येक वर्षापासून क्षमावली नव्हती. आज मला स्वतःसाठी जगायचं आहे. त्या कुजबुजल्या. त्या रात्री ऑफिसच्या त्या बंद केबिनमध्ये एका नवीन नात्याची ठिणगी पडली होती. केवळ शारीरिक ओढ नव्हती, तर दोन जीवांची एकमेकांना समजून घाललो होतो, जिथे केवळ दोघेही एका अशा जागाकडे वळलो होतो, जिथे केवळ प्रेमोड आणि एकमेकांबद्दलचा आदर होता. पहिल्या रात्रीच्या त्या प्रसंगानंतर ऑफिसमध्ये पुन्हा एकमेकांसमोर जाणं माझ्यासाठी थोडं दडपणाचं होतं. पण प्रिया मॅडम मात्र अगदी शांत होत्या. सकाळी जेव्हा जेव्हा त्या ऑफिसमध्ये आल्या, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक होती. त्यांनी माझ्याकडे पाहून एक छोटीशी स्मितशी दिली, जी फक्त मला समजली होती. दिवसभर पाहण्याची आमची नजर बरंच काहीसं बोलून जात होती, पण एकमेकांकडे पाहण्याची आमची नजर बरंच काही सांगून जात होती. दुपारी जेवणाच्या वेळी त्यांनी मला मेसेज केला, केबिनमध्ये ये, काही फाईल्स चर्चा करायची आहे. मी केबिनमध्ये गेलो तेव्हा त्यांनी बाहेरून डीएन डिस्टर्ब नका करूचा बोर्ड लावला होता. मी आत शिरताच त्यांनी खुर्चीवर उठून माझ्याकडे एक पाऊल टाकलं. आज कामात लक्ष लागत नाही सचिन, त्या अगदी जवळ येत म्हणाल्या. त्यांनी आज फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस घातला होता. तो त्यांच्या गोऱ्या वर्णावर अधिकच उठून दिसत होता. त्यांनी हळूच माझा हात हातात घेतला आणि त्यांच्या कमरेभोवती घंपला. काल जे झालं ते फक्त सुरुवात होती का? त्यांनी लढीकपणे विचारलं. त्यांच्या त्या प्रश्नाने आणि त्यांच्या शरीराच्या स्पर्शाने माझ्या मनात पुन्हा एकदा तीच रोमॅन्टिक खळबळ उडाली. मी त्यांना हळूच स्वतःकडे ओढलं. ऑफिसच्या त्या एसीच्या गारव्यातही त्यांच्या शरीराची ऊब मला जाणवत होती. त्यांनी आपली मान थोडी झुकवली आणि ओठ त्यांच्या मानेच्या जवळ नेले. तुझा हा स्पर्श मला जिवंत असल्याचा भास करून देतो, त्या कुजबुजल्या. त्यांच्या त्या मादक आवाजाने माझं भान हरपलं होतं. मी त्यांना खांद्यावरील केसांची बट बाजूला केली आणि तिथे एक हळुवार चुंबन बाहेर पडला. तो त्या शांत खोलीत गुंतला. आम्ही दोघेही सोफ्यावर बसलो. त्यांनी माझं डोकं आपल्या मांडीवर ठेवलं आणि माझ्या केसांतून बोट फिरू लागल्या. सचिन, हे बाळ जेव्हा येईल तेव्हा ते तुझ्यासारखं दिसावं, अशी माझी इच्छा आहे, त्या स्वप्नाळू आवाजात म्हणाल्या. त्यांच्या या वाक्यात एक वेगळीच खोली होती. ते फक्त शारीरिक आकर्षण नव्हतं, तर एका स्त्रीची आई होण्याची तीव्र इच्छा आणि माझ्यावरचा अढळ विश्वास होता. त्यांनी वाकून माझ्या ओठांवर एक दीर्घ आणि प्रेमळ स्पर्श केला. त्यांच्या स्पर्शात आश्वासन होतं, ओढ होती आणि भविष्यातील एका मोठ्या निर्णयाची तयारी होती. ओपीच्या त्या 4 भिंतीच्या आड आम्ही आमचं वेगळं जग तयार केलं होतं. कोणालाही संशय येणार नाही ना मी,
थोड्या काळजीत विचारलं. त्यांनी माझ्या ओठांवर बोट ठेवलं आणि म्हणाल्या, "हे आपलं गुपितच आहे आणि ते आपल्यापर्यंतच राहील. आता फक्त या क्षणाचा आनंद घे." त्या दुपारी ऑफिसमध्ये कामापेक्षा जास्त चर्चा आमच्या भविष्यातील त्या सुंदर स्वप्नांची झाली. आमचं नातं आता केवळ सहकार्यच राहिलं नव्हतं, तर ते एका अशा वळणावर आलं होतं जिथे भावनांची आणि शरीराची ओढ एकमेकात मिसळून गेली होती. ऑफिसच्या 4 भिंतीमध्ये आमच नाता आता एका अशा वळणावर आलं होतं जिथे केवळ नजरांच्या खुणांनीही आम्हाला एकमेकांचे मन कळू लागलं होतं. पण तिथे मर्यादा होत्या. प्रिया मॅडमना आता माझ्याशी अधिक मोकळेपणाने बोलायचं होतं. तिथे कोणाचीही भीती नसेल. त्यांनी ठरवलं की घराबाहेर त्यांच्या एका खाजगी फार्म हाऊसवर भेटायचं. शनिवारची संध्याकाळ होती. मी तिथे पोहोचलो तेव्हा निसर्गाच्या कुशीत बसलेलं ते फार्म हाऊस अगदी शांत होतं. प्रिया मॅडम तिथे माझी वाट पाहत होत्या. त्यांनी पांढऱ्या रंगाचा एक सुंदर गाऊन घातला होता जो वाऱ्याच्या झुळकीने उडत होता. त्या एखाद्या स्वप्नातील परीसारख्या दिसत होत्या. "हे सचिन, मी तुझीच वाट पाहत होते," त्या म्हणाल्या आणि त्यांनी माझा हात पकडून मला आत नेलं. तिथे हॉलमध्ये मंद संगीत सुरू होतं आणि मेणबत्तीचा उजाड वातावरणात अधिक रोमॅन्टिक बनवत होता. आम्ही बाल्कनीमध्ये बसलो होतो. चांद्या रात्रीचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर पडला होता, ज्यामुळे त्यांचं सौंदर्य अधिकच उधळून निघालं होतं. "सचिन, आज इथे कोणीच नाहीये. आज आपण फक्त एकमेकांसाठी वेळ काढूया," असं म्हणत त्यांनी त्यांचं डोकं माझ्या खांद्यावर ठेवलं. त्यांच्या केसाचा तो सुगंध माझ्या मनाला मोहिनी घालत होता. त्यांनी हळूच माझा हात घेतला आणि आपल्या पोटावर ठेवला. "सचिन, तुला जाणवतंय, इथे लवकरच एक नवीन जीव आकार घेणार आहे तुझं." आणि माझं एक सुंदर स्वप्न. त्यांच्या या बोलण्याने मी भावूक झालो. मी त्यांना हळूच स्वतःकडे वढलं आणि आपल्या मिठीची ऊब आणि त्या रात्रीची शांतता आम्हाला एकमेकांच्या अधिक जवळ घेऊन आली. त्यांनी माझ्या डोळ्यात पाहिलं. त्यांच्या नजरेत एक वेगळीच मागणी होती. "मला आज तुझी साथ अशा प्रकारे हवी आहे, जी मी कधीच विसरणार नाही." त्यांनी माझे हात धरून आपल्या कमरेवरती गुंफले. त्यांच्या त्या मखमली स्पर्शाने माझ्या हृदयाचे ठोके वाढले. मी वाकून त्यांच्या कपाळावर आणि नंतर हळूच त्यांच्या ओठांवर एक दीर्घ स्पर्श केला. त्यांच्या श्वासाचा वेग वाढला होता. त्या रात्री त्या फार्म हाऊसवर केवळ 2 जीव नव्हते, तर 2 आत्मे एकमेकात मिसळले होते. त्यांनी मला बेडरूममध्ये नेलं. तिथे फक्त गुलाबाच्या पाकळ्यांचा सुगंध दरवळत होता. त्यांनी आपले हात माझ्या गळ्याभोवती टाकले आणि मला अगदी जवळ ओढलं. "सचिन, मला पूर्ण कर," त्या अगदी हळू आवाजात कुजबुजल्या. त्यांच्या त्या अर्थविनवणीमध्ये आणि सौंदर्याने मी पूर्णपणे बहर होऊन गेलो होतो. आम्ही दोघेही जागा विसर पडून एकमेकांच्या मिठीत हरून गेलो. तो क्षण केवळ शारीरिक ओढ नव्हता, तर एका नवीन आयुष्याची, एक नवीन जन्माची ती सुरुवात होती. त्या रात्री चंद्राच्या साक्षीने आम्ही एका पवित्र कराराची अंमलबजावणी केली होती. फार्म हाऊसवर येईल त्या रात्रीनंतर आमचं नात केवळ सहकार्याच उरलं नव्हतं. आता आमच्यात एक वेगळाच विश्वास निर्माण झाला होता. ऑफिसमध्ये काम करताना आम्ही एकमेकांशी प्रोफेशनल वागत होतो. पण जेव्हा केव्हा आमची नजर एकमेकांना भिडायची, तेव्हा त्या रात्रीच्या आठवणींनी आमचे चेहरे खोलून उठायचे. काय आठवडे उलटले. एके दिवशी सकाळी ऑफिसमध्ये आल्यावर प्रिया मॅडम थोड्या वेगळ्या दिसत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर एक विलक्षण शांतता आणि आनंद होता. दुपारी त्यांनी मला केबिनमध्ये बोलावलं. मी आत गेल्यावर त्यांनी दरवाजा बंद केला आणि त्या माझ्याकडे पाहून फक्त हसल्या. त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. "सचिन, आपण जे स्वप्न पाहिलं होतं ते पूर्ण होतंय," त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. त्यांनी एक छोटासा रिपोर्ट माझ्या हातात दिला. मी पाहिलं तर ती बातमी पॉझिटिव्ह होती. प्रिया मॅडम गरोदर होत्या. माझ्या आनंदाला पारावर उरला नव्हता. मी त्यांना घट्ट मिठीत घेतलं. त्यांनी माझं डोकं आपल्या हाताने कुरवाळलं. "सचिन, हे बाल तुझं आणि माझं आहे. आज मला खऱ्या अर्थाने एक स्त्री म्हणून पूर्ण झाल्यासारखं वाटतंय." त्यांनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं. त्या ऑफिसच्या त्या वातावरणात एक वेगळीच पवित्रता जाणवत होती. त्यांनी मला सोफ्यावर बसायला सांगितलं आणि त्या माझ्या शेजारी येऊन बसल्या. त्यांनी माझा हात आपल्या पोटावर ठेवला. "सचिन, आता इथून पुढे आपल्याला खूप जपून पावलं उचलावी लागतील. माझ्या पतीला वाटतंय की हे एक चमत्कार आहे आणि ते खूप आनंदी आहेत. पण या बाळाचा खरा बाबा फक्त तूच आहेस." त्यांनी माझ्याजवळ येऊन माझ्या स्पर्शात आता एक वेगळीच आपुलकी होती. "मला तुझा हा सहवास असाच हवा आहे. हे बाळ जोपर्यंत या जगात येत नाही, तोपर्यंत मला तुझी सोबत लागेल."
त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांच्या जवळ आणले. तो स्पर्श केवळ ओठ नव्हता, त्या कृतज्ञता होती. आम्ही दोघेही शांत. शांततेत एकमेकांच्या मिठीत बसून होतो. त्यांच्या केसांचा सुगंध ऊब मला एका वेगळ्या जगात घेऊन जात होती. बाहेर जगासाठी त्या एक मोठ्या उद्योजकाची पत्नी होत्या. पण या 4 भिंतीच्या आड त्या फक्त माझ्या होत्या. तुला भीती नाही वाटत का? मी विचारलं. त्यांनी माझं तोंड आपल्या हाताने बंद केलं. भीती कशाची? जेव्हा प्रेमाने विश्वास असतो तेव्हा भीती उरत नाही. तुम्हाला ते सुख दिलं आहेस जे मला जगातील कोणताही पैसा देऊ शकणार नसता. त्यांनी मला अधिकच स्वतःकडे वळलं. त्या दुपारी आमचा रोमांस एका नव्या उंचीवर पोहोचला होता. आता आमच्यात केवळ शारीरिक आकर्षण नव्हतं, तर एका नवीन जीवामुळे निर्माण झालेलं एक अतूट बंधन होतं. भविष्यात काय होईल याची आम्हाला कल्पना नव्हती, पण आजचा हा क्षण आमचा होता आणि तो आम्ही पूर्णपणे जगून घेत होतो. काही महिने वेगाने निघून गेले. प्रिया मॅडमच्या चेहऱ्यावर आता एक वेगळाच ग्लो आला होता. त्यांचं गरोदर पण आता प्रगत अवस्थेत होतं. त्यांनी हळूहळू येणं कमी केलं होतं, पण आमचे फोनवरील संभाषण आणि अधूनमधून होणाऱ्या गुप्त भेटी सुरू होत्या. त्या प्रत्येक भेटीत एक प्रकारची ओढ आणि एकमेकांबद्दलचा आदर वाढला होता. शेवटी तो दिवस आला ज्याची आम्ही आतुरतेने वाट पाहत होतो. हॉस्पिटलमधून निरोप आला की प्रिया मॅडमने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. माझं हृदय आनंदाने थिरकू लागली आणि तातडीने हॉस्पिटलमध्ये पोहोचलो. प्रिया मॅडम एका खाजगी रूममध्ये होत्या. पाळण्यात तो छोटासा जीव शांतपणे झोपला होता. मी आत शिरताच प्रिया मॅडमच्या डोळ्यात त्यांनी मला जवळ बोलावलं. त्यांच्या चेहऱ्यावर घाई झाल्यास ते समाधान होतं. ते कोणत्याही शब्दात मांडता येणार नव्हतं. "सचिन बघ, हा अगदी तुझ्यासारखा दिसतोय ना?" त्या अगदी हळू आवाजात म्हणाल्या. मी त्यांना लहानाच्या इवलाचा हात माझ्या हातात घेतला. तो स्पर्श माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा थरार होता. तो माझा अंश होता, आमच्या प्रेमाचं प्रतीक होतं. प्रिया मॅडमच्या पती ते तिथेच होते. ते उत्साहाने सर्वांना पेढे वाढत होते. त्यांना वाटत होतं की हा त्यांचा वारस आहे. पण प्रिया मॅडमनी जेव्हा माझ्याकडे पाहिलं तेव्हा त्यांच्या नजरेत फक्त मलाच कळणार एक गुपित होतं. त्यांनी माझा हात घट्ट धरला. स्पर्शात कृतज्ञता होती. त्यांनी माझ्याजवळ येऊन हळूच माझ्या कानात सांगितलं, "सचिन, आज मी खऱ्या अर्थाने पूर्ण झाले. तुम्हाला ते सुख दिलं जे कोणीही देऊ शकलं नसतं." काही दिवसानंतर त्या घरात परतलं आमचं नातं. आता एका नवीन वळणावर होतं. आम्ही ठरवलं होतं की जगासमोर हे उपत कधीच येणार नाही, पण माझं आणि त्यांचं नातं आयुष्यभर टिकून राहील." अधूनमधून जेव्हा त्यांना भेटायला जायचो तेव्हा त्या मला त्या बाळासोबत वेळेला सांगायच्या. एका संध्याकाळी आम्ही पुन्हा त्याच फार्म हाऊसवर होतो. बाळ पाळण्यात झोपलं होतं. प्रिया मॅडम माझ्याशी खुशीत शिरल्या. "सचिन, या बाळाला पाहून मला नेहमी तुझी आठवण येईल. तू दिलेल्या या प्रेमाच्या भेटीमुळे माझं आयुष्य सुगंधित झालंय." त्यांनी आपले ओठ माझ्या ओठांवर टेकवले. तो स्पर्श शांत होता, तृप्त होता. त्या रात्री आम्ही चंद्रप्रकाशात बसून, जर आम्ही एका छताखाली राहू शकणार नव्हतो, तरीही आमचं मन आणि आमचा हा प्रेमाचा अंश आम्हाला कायमचा जोडून ठेवणार होता. पैसा, प्रतिष्ठा या पलीकडे जाऊन एक स्त्रीच्या मातृत्वाचा आणि एका पुरुषाच्या प्रेमाचा हा विजय होता. अशा प्रकारे एका ऑफिसमधील सहकार्यापासून सुरू झालेला हा प्रवास एका सुंदर आणि गुंतागुंतीच्या आणि अत्यंत निस्मनीय प्रेमाच्या वळणावर येऊन थांबला होता. प्रिया मॅडमना त्यात सुख मिळालं होतं आणि मला माझ्या प्रेमाचा एक जिवंत अंश, आमचे गुपित, आमच्या हृदयाच्या कप्प्यात कायमच सुरक्षित राहणार होतं.